सरकारचा काळा चेहरा जनतेसमोर आम्हाला या माध्यमातून आणायचा असतो। आपण सरकारला जे मागत आहोत ना ते सरकार देत नाही। भांडी योजना किंवा लाडकी बहीण योजना हे देऊन उपयोग नाही, कारण एकीकडे एका खिशात द्यायचं आणि दुसऱ्या खिशातून काढायचं। बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन साजरा होत आहे आणि त्या दिनाच्या निमित्ताने दरवर्षी लाखो नाही तर कोट्यवधी लोक जे आहेत ते महाराष्ट्रातून आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातून या चैत्यभूमीमध्ये येत असतात, बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करत असतात। या लाखो किंवा कोट्यवधी लोकांची व्यवस्था कशी असते, प्रशासन एका बाजूला, शासन एका बाजूला काम करतच असतं, परंतु त्यासोबतच त्यांच्या सुरक्षेची जी व्यवस्था आहे जी प्रामुख्याने जबाबदारी समता सैनिक दलावरती असते। समता सैनिक दलाचे असेच सैनिक आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण या संपूर्ण व्यवस्थेवरती चर्चा करणार आहोत। काय नाव मॅडम आपलं? मी अस्मिता अभ्यंकर। कुठून? मी मुंबईतून। मुंबईची। समता सैनिक दलाची स्थापना झाल्यापासूनच समाजाचं एक रक्षण करणं, आंदोलनाची एक रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे। विशेष जबाबदारी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने असते, कशी व्यवस्था केलेली आहे? समता सैनिक दलाची जी संरक्षणाची जी म्हणजे ही जी व्यवस्था आहे याच्या पलीकडे जाऊनही म्हणजे या ठिकाणी येणारा जो जनता असेल ती केवळ संरक्षण देण्याचं काम नाही करत, तर लोकांच्या मनामध्ये म्हणजे लोकांना होत असलेले वेगळ्या प्रकारचे सरकारकडून समाजाकडून अत्याचार याचा उहापोह केला जातो। कोणत्या प्रकारे सरकार तुमच्याकडे काही तुमचे अधिकार छिनून घेत आहे सरकारी पातळीवर, त्याचा लोकांना म्हणजे मार्गदर्शन केलं जातं की याच्यापासून तुम्ही आपला बचाव कसा करता किंवा आपले शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक अधिकार कसे शाबूत राहतील, सरकारच्या योजनांमधून कसे शाबूत राहतील, सरकारच्या योजना सामान्य माणसांपर्यंत कसं जाईल, सामान्यांना उच्च शिक्षण कसं होईल, या सगळ्यांच्या बाजूने समता सैनिक दल एक काम करतं। महिलांची मोठी संख्या दिसते, म्हणजे आताही इथे व्हॉलेंटियर सैनिक महिला आहेत। किती संख्या आहे महिलांची आणि काय त्यांची भूमिका आहे या कार्यक्रमामध्ये? या कार्यक्रमामध्ये जवळजवळ आमच्याकडे 62 ते 63 सैनिक आहेत, पण ते केवळ याच भागातले नाही, नागपूरचे आहेत। काही पातळीवर त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये इकडे न येता आपल्या तालुक्यांमध्ये त्यांनी हे केले। इथे सध्या आमच्याकडे 62 आलेत। महाराष्ट्रभर इव्हन छत्तीसगड, दिल्ली या ठिकाणी सैनिक आहेत, पण त्यांनी त्या पातळी आहेत। पण मूळ आमचा उद्देश असा असतो की जे लोक आहेत आपले बहुजन वर्ग जो आहे मागासवर्गीय मध्ये, इतर मागासवर्गीय, ओबीसी, एसटी, एनटी या लोकांना जे शैक्षणिक आणि आर्थिक अडचणी येत आहे, म्हणजे आपण सरकारला जे मागत आहोत ना ते सरकार देत नाही। आपण मागतो शिक्षण द्या, मला रोजगार द्या, मला चांगल्या प्रतीचं जीवन द्या, हे न देता सरकार भांडी घ्या म्हणजे भांडी योजना किंवा लाडकी बहीण योजना हे देऊन उपयोग नाही, कारण एकीकडे एका खिशात द्यायचं आणि दुसऱ्या खिशातून काढायचं हे जे सरकार चाललं, सरकारच्या या बाजूने हा सरकारचा काळा चेहरा जनतेसमोर आम्हाला या माध्यमातून आणायचा असतो। आणि आम्ही त्या पद्धतीने आम्ही वेगवेगळं आमचं एक मुखपत्र आहे, त्या मुखपत्रातून सरकारच्या ज्याही योजना असतील लोकांपर्यंत पोहोचवतो आणि सरकार आपल्यावर कसा अन्याय करतो हेही लोकांपर्यंत पोहोचवतो। आणखीनही समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आहेत, सैनिक आहेत। काय नाव आपलं सर? माझं नाव रवींद्र चरणदास भगत, मी नागपूर आलेलो आहे। किती सैनिक आता या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये तैनात केलेले आहेत? सर इथे वेगवेगळे म्हणजे आमचे ग्रुप आहेत, वेगवेगळे ग्रुप म्हणजे जसं मिलिटरीमध्ये असतात वेगवेगळे ग्रुप असतात, इंटेलिजंट वेगळे, जसं इंजिनियर्स वेगळे आणि आपल्या वेगवेगळे म्हणजे असे हे असतात, त्याप्रमाणे आमचे वेगवेगळे ग्रुप आहेत। संरक्षणाची जबाबदारी आम्ही दुसऱ्याकडे दिली आहे। आमच्याकडे सध्या सरकारचं धोरण काय आहे, आपल्याला सरकारने आपल्याला आपल्या याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला किती वाटा आहे, पैशाचा वाटा असायला पाहिजे आणि हे अनपेक्षितपणे सरकार दुसरीकडे वळवते, तर त्याचा आम्हाला जनजागरण मोहीम राबवायची आहे, त्यासाठी आम्ही आलेलो आहोत विशेष. धन्यवाद सर मुंबई बोलले.